अलिबाग येथील आरसीएफ कंपनी विरोधातील शिवसेनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं आहे। आरसीएफ कंपनी बाहेरच्या रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेनं आरसीएफ आणि जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेणं, प्रदूषण, परिसरातले रस्ते आदी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। तर रास्ता रोको आंदोलनाचं स्वरूप बदलल्यानंतर आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची देखील माहिती आहे। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। कंपनी विरोधामध्ये शिवसेनेचा हा रास्ता रोको या ठिकाणी सुरू झालेला होता, मात्र आता या संपूर्ण आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। टायर जाळून कंपनीचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। तर कंपनी विरोधात शिवसेनेचा हा रास्ता रोको सुरू होता आणि याच वेळी आता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। टायर जाळून कंपनीचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची देखील ही दृश्य आपण पाहतोय। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रफुल्ल, नेमकं सध्या काय घडलेलं आहे? हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आज सकाळपासून शिवसैनिकांचं आंदोलन आरसीएफ गेट समोर सुरू होतं आणि आता संध्याकाळपर्यंत आरसीएफ प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कुणीही याची दखल घेतली नाही। संध्याकाळी हे शेवटी शिवसैनिक आहेत जे ते आक्रमक झाले, त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला आणि वाहतूक पुन्हा एकदा रोखून धरली आणि दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठप्प झाली होती आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी यात शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काही प्रमाणात धक्काबुक्की झाली। शिवसैनिकांनी टायर जाळण्याचे प्रयत्न केले। त्यानंतर मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यानंतर लवकरच या संदर्भात तातडीने बैठक निश्चितच त्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये आपण पाहतोय आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये देखील झटापट झाली आहे। धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी।